आज आहे 11 सप्टेंबर 2025. तर मी म्हटलं होतं ना 10 तारखेला परभणी जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल, तर खूप सुरू झाला. आता हे 12 तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आज ना 11 आणि 12 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये 6 5 11 जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीच्याला तिकडे खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सर्वदूर सांगायचं झालं तर राज्यात मध्ये 14 ते 20च्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे 14 ते 20च्या दरम्यानचा राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे. ज्या भागात अद्यापही पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो, आज 11 तारखेला विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. सगळीकडे हे सप्टेंबर मी म्हटलं होतं ना, या ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, तर म्हणून म्हणतो की सप्टेंबरमध्ये जरा जास्तच पाऊस राहणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की रात्री त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे 4 वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील. आणि सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छितो जनतेला की आता ना म्हणजे 14 ते 20चा पाऊस पडणार आहे, तुमच्या इकडे अतिमुसळधार पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या.